नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. धन्य तोची भाऊ धन्य ती बहीण, द्रौपदीसी बंधू शोभे नारायण. खरंच कृष्णाचं आणि द्रौपदीचं जसं नातं आहे तसंच अनोखं नातं असणाऱ्या सर्व बहीण भावंडांना रक्षाबंधनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. तसंच कोळी बांधवांना देखील आजच्या नारळी पौर्णिमेच्या विशेष शुभेच्छा देऊन ह्या कार्यक्रमाला आज आपण सुरुवात करणार आहोत. बहिणीचं आणि भावाचं नातं तसं पाहायला गेलं तर तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना अशी अवस्था. पण जेव्हा हे नातं घट्ट होत जातं, नात्यांची वेळ अधिक पक्की होत जाते आणि या नात्याला एक परिपक्वता येते. सर्वच बहीण भावंडांचं हे नातं असंच काहीसं असतं. तेव्हा आजच्या या रक्षाबंधनानिमित्त एका खास विषयावर खास बहीण भावंडांशी आपण गप्पा मारणार आहोत. जाणून घेऊयात आजचा विषय काय आहे तो. आजचा आपला विषय आहे रेशीम बंध. आणि ह्या विषयावर गप्पा मारण्यासाठी आपल्या स्टुडिओत आपण खास 2 बहीण भावंडांना निमंत्रण दिलेलं आहे. आज आपल्या बरोबर आहेत ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळेबुवा. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत करते. तसंच आज आपल्यासोबत आहे त्यांची थोरली बहीण अर्थात राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. क्रांतिगीता महाबळ मॅडम. नमस्कार ताई. नमस्कार. कार्यक्रमात आपलं देखील खूप खूप स्वागत करते. धन्यवाद. या दोघांचीही खरं तर अवघ्या महाराष्ट्राला ओळख आहे, पण तरीसुद्धा पुन्हा एकदा थोडक्यात त्यांचा आपण परिचय करून घेऊया. चारुदत्त आफळेबुवांबद्दल सांगायचं म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार, गायक, अभिनेते, शाकुंतल, सौभद्र, मत्स्यगंधा अशा विविध नाटकात त्यांनी भूमिका देखील बजावलेल्या आहेत. दीनानाथ मंगेशकर, बालगंधर्व, कीर्तन महर्षी इत्यादी असंख्य पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. केवळ देशातच नाही तर परदेशात सुद्धा नारदीय कीर्तनाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं बहुमोल कार्य त्यांच्या हातून घडलेलं आहे. मराठी विषयात BA, संगीतात MA ही पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. तसेच PhDचे त्यांचे शिक्षण देखील सुरू आहे. राष्ट्रीय कीर्तन सम्राट हा बहुमूल्य सन्मानसुद्धा त्यांना मिळालेला आहे. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. नमस्कार. आता क्रांतिताईंची ओळख करून घेऊया. क्रांतिगीताताईंचं फार महत्त्वाचं म्हणजे कीर्तन, प्रवचन, पुराणकथन अशा जवळपास 2500हून अधिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतलेला आहे. ज्ञानवंदना, संस्कार दीपिका, वैनतेयाची गगनभरारी अशी 3 पुस्तकं त्यांची प्रसिद्ध आहेत. PSCचे शिक्षण झाल्यानंतर संगीत विशारदसुद्धा त्यांनी केलेले आहे. सावरकर स्मारकाच्या त्या विश्वस्त आहेत. क्रांतिगीताताई, पुन्हा एकदा आपलं स्वागत करते. अगदी सुरुवातीलाच मनात हा प्रश्न आहे की आपल्याला कीर्तनाची जी परंपरा लाभली त्याची सुरुवात कुठेतरी घरातून झाली. कौटुंबिक पार्श्वभूमीसुद्धा तशी होती आणि तुम्हा दोन्हीही भावंडांची जडणघडण याच्यातूनच होत होती. तर चारुदत्त बुवा, याबद्दल काय सांगाल? कशी होती पार्श्वभूमी? आमच्या घराण्याला कीर्तनाची परंपरा 400 वर्षांची आहे. म्हणजे समर्थ रामदास स्वामींच्या समाधी मंदिराचं जे बांधकाम झालं सज्जनगडावरती, त्या बांधकामानंतर ज्या अनेक सेवेकऱ्यांचं वाटप झालं त्याच्यामध्ये कीर्तन सेवा हा आफळे घराण्याला म्हणजे त्या काळातल्या आमच्या पूर्वजांना तो सन्मान मिळाला.
म्हणजे अगदी बाबांच्यापर्यंत आजोबांपर्यंत सुद्धा या कीर्तन सेवेसाठी आम्हाला साताऱ्याच्या आसपासच्या 8 गावांची जागीर होती. आता इंग्रजी कालखंडात वतनं संपली, जागिरी सगळ्यात संपल्या, पण देवाची कृपा चांगली की व्रत चालू राहिलं. आणि बाबा तर कीर्तन करत होतेच, पण अधिक आम्हाला तो जास्त सहवास अशा दृष्टीने लाभला की आमच्या वडिलांनी आणखीन त्यांच्या सहकारी 4-5 कीर्तनकारांना एकत्र घेऊन कोपरकर बुवा, हाटे बुवा, शेवडे बुवा, शांताराम सरज्योतिषी यांना सगळ्यांना एकत्र घेऊन एक कीर्तन महाविद्यालय ही संकल्पना निर्माण केली. आणि त्या महाविद्यालयाचा वर्ग, सगळे वर्ग हे बहुतांश आमच्या घरातच व्हायचे. किंबहुना ते विद्यालयच आमच्या एका घराच्या भागामध्ये थाटलं होतं. तर बाबांचा फार मोठा सहवास आम्हाला मिळाला अशातली गोष्ट नाही. बाबा सारखेच फिरतीवर असायचे, सतत कीर्तना. पण कीर्तनाच्या या सहवासामध्ये आम्हाला तो कीर्तन महाविद्यालयाचे सगळे वर्ग, शाळा सांभाळून, कॉलेज सांभाळून हे सातत्याने ऐकता आले. त्याचबरोबर त्या कीर्तन वर्गावरती लक्ष ठेवणं आणि स्वतःसुद्धा कीर्तन करणं हे काम आमची आईसुद्धा करायची. त्या स्वतः होमिओपॅथिक डॉक्टर होत्या, त्यांची OPD पण चालायची. पण त्याच्या व्यतिरिक्त त्या कीर्तन वर्ग बरोबर चाललेत ना, ते विद्यार्थी बरोबर शिकतायत ना, आणि त्याच्याबरोबरीनं आमचं तिथं ऐकणं चालू असताना शाळाचा अभ्यास मागं पडत नाही ना, या सगळ्या गोष्टी आईसुद्धा सांभाळायची. तेव्हा बाबा एका बाजूला कीर्तन करत आहे, ते तर आम्ही जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ऐकत होतो. बाबांचेही वर्ग त्याच्यात असायचे, तेही ऐकले जायचे. आणि अशा सगळ्या वातावरणात सातत्याने राहिल्यामुळे आणि बाबांच्या कीर्तनातही हा सगळा पूर्वपीठिकेचा भाग असायचा की आपल्याला कोणती परंपरा मिळाली आहे, कोणत्या संप्रदायामध्ये आपण आहोत, तेव्हा त्याचं एक अप्रूप वाटायचं. आणि दुसरं एक बालसुलभ गंमत अशी वाटायची की शाळेमध्ये जेव्हा मी 5वी 6वी 8वी 10वीपर्यंत होतो तेव्हा सगळ्यांचे पालक यायचे पालक सभेला. आणि पालक सभेला सगळे आले की आमचे शिक्षक त्यांच्याबरोबर शेकहँड करायचे आणि काय गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून वगैरे करायचे. पण माझे बाबा आले की सगळेजण वाकून नमस्कार करायचे त्यांना. ते कीर्तनकार हे एक त्यांचं मोठं वलय होतं. आणि तेव्हा एक बालसुलभ भावना अशी डोक्यात होती, नाही आता काय व्हायचं तर असंच व्हायचं की लोकांनी नमस्कार केला पाहिजे, उगाच नुसते शेकहँड करून थांबता नाही का लोकांनी. आणि असं ते मनामध्ये त्याची आवड, त्याची गोडी, त्याचं एक वेगळेपण, त्याचं मोठेपण असं सातत्याने भरत गेलं. मग नंतर काही काळानंतर पद्धतशीर शिक्षण म्हणून ज्याला म्हणतात ते मग आईवडिलांनी दिलंच. पण आमच्या एकूणच सगळ्या दोघांची ही प्राथमिक जडणघडण ही त्या वर्गातून जास्त होत होती. आणि काय व्हायचं, आपल्यालाही याचा अनुभव असेलच की त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणं सक्तीचं असायचं. त्यामुळे त्यांना टेन्शन असायचं, हे पाठांतर होतं आहे का, ते पाठांतर होतं आहे का. पण तेव्हा लक्षात आलं, ज्याला परीक्षेचं टेन्शन नाही ना त्याचं जास्त पाठ राहतं. की आम्हाला काही परीक्षा द्यायची नव्हती, आम्हाला नुसतंच ऐकायचं होतं आणि उगाच चुका काढायचं, परीक्षण करत बसायचं वेळेसारखं काहीतरी त्याच्यामध्ये. बाबाही म्हणजे नुसतं चुका नका काढू, तुम्ही करून दाखवा काय करायचं ते. आणि अशा तऱ्हेनं ते अनायासे पाठ होत गेलं. कारण त्या विद्यालयासाठी सगळे वर्ग व्हायचे. म्हणजे गाण्याचाही त्यांचा वर्ग असायचा, संस्कृतचा वेगळा वर्ग असायचा, संत वाङ्मयाच्या अभ्यासाचा एक वेगळा वर्ग असायचा, पूर्वरंग उत्तरंग ह्याचे वर्ग असायचे. आणि त्यामुळे विविध कीर्तनकारांच्या करून आत्ता आपण जसं पाहिलं की अगदी वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर तेही काही वेळेला गेस्ट लेक्चरिंग ज्याला म्हणतात की मार्गदर्शन करण्यासाठी यायचे. आणि ह्या सगळ्यांच्या बरोबरीनं आम्हाला ते सगळं ऐकायला मिळायचं. आणि आम्हाला तो अभिमान खूप मोठा होता की बाबांचा इतका मोठा वारसा आम्हाला मिळाला आहे की एका बाजूला बाबांचा संबंध अगदी भारताचे संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाणांच्या बरोबर अत्यंत मैत्रीचे घनिष्ठ संबंध, त्याचबरोबरीनं के अत्रे यांच्याबरोबर त्यांचा असलेला अत्यंत घनिष्ठ संबंध. आणि त्यामुळे ते स्वतः म्हणायचेच बाबा की अत्र्यांच्या भाषणाचा किंवा यशवंतरावांच्या सुद्धा काही अनेक गोष्टींचा माझ्या कीर्तनावरती एक मोठा प्रभाव आहे. आणि त्यामुळं अशा मोठ्यांच्या सहवासामध्ये बाबांचंही तारुण्य एक कार्यकाळ मोठा कर्तृत्ववान गेला आहे. आणि त्यांचं कीर्तनही आम्ही ऐकत होतो. या सगळ्यातून ही जडणघडण होत गेली आणि कीर्तनाची आवड निर्माण झाली. म्हणजे संगीतात MA झाल्यावर बाबांनी तसं विचारलं होतं की तुला दुसरी नोकरी करायची असेल तर हरकत नाही. आणि MA सुद्धा का झालं पाहिजे, तर लोकांचा एक गैरसमज असतो की काही येत नाही ते कीर्तन करतात, तर ते खोडून काढण्यासाठी
आपण काहीतरी उच्च पदवीधर असलं पाहिजे. आणि मग म्हणून तर त्यांचं एक स्वप्न होतं, मी डॉक्टर पण व्हायला पाहिजे. मी PhDचाही अजून अभ्यास करतोय तेवढ्यासाठी, की उच्च पदवीधर मुलं कीर्तन करतायत हे जास्त आवश्यक. आता माझेही अनेक विद्यार्थी आहेत जे इंजिनिअरिंगला आहेत, मेडिकलला आहेत, पण ते चांगले उत्तम कीर्तनकार आहेत. तेव्हा अशा तऱ्हेने एक उच्च शिक्षित कीर्तनकार या ठिकाणी समाजाला द्यावा ही बाबांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी कॉलेज शाळा बुडवू दिली नाही, पण कीर्तनाची आमची आवड आईवडिलांनी खूप छान जोपासली आणि जपलेली आहे. निश्चितच मला वाटतं हा एक सुंदर मिलाफ झाला. कारण तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे आई सुद्धा डॉक्टर होते आणि त्यांचं OPD व्यवस्थित सुरू होतं, पण कुठेतरी ते कीर्तनाचे संस्कार झाले आणि त्यामुळेच मला वाटतं PhDचं शिक्षण आपण आत्ताही सुरू ठेवलेलं आहे. आणि बाबाही LLB होते, क्या त्यांनी सनद नव्हती घेतली, पण वकिलीची सगळी बुद्धिमत्ता ते कीर्तनामध्ये वापरायचे. खरंय, म्हणजे आपण जे म्हणतो विद्या नाम नरस्य रूपमधिकम, ते खरंच आपल्याला इथे दिसतं. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. आपल्याला मिरजेहून प्रश्न विचारतायत शाहीर रामचंद्र जाधव. नमस्कार सर. हा नमस्कार. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मी शाहीर रामचंद्र जाधव मिरज बोलतोय. बोला. आपला जो काय रक्षाबंधनचा आता हा जो सण आहे, आपली बोलणं विनंती आहे की हा आपल्या महाराष्ट्रात म्हणा किंवा अखंड भारतात रक्षाबंधन तो केव्हापासून चालू आहे आणि आपण हे कोणत्या कीर्तनात सांगितलेलं आहे किंवा याची सुरुवात कशी झाली? बर, त्यांचा प्रश्न आपल्याला समजलाय की हा जो रक्षाबंधनाचा सण आहे हा केव्हापासून सुरू झाला आणि आपण हे कोणत्या कोणत्या कार्यक्रमातून कसं सांगितलेलं आहे असं ते म्हणतात. तर काय सांगाल बुवा याबद्दल? एकूण पुराणाचा आधार घेतला तर कृष्ण द्रौपदीपासूनच आपल्याला त्या रक्षाबंधनाचे हे सगळे पुरावे आपल्याला मिळतात. पण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा ऐतिहासिक कालखंडामध्ये की परस्परांचं एकत्र रक्षण करण्याची जबाबदारी एकमेकांना देणं, यासाठी म्हणून हे याला रक्षासूत्र म्हणून म्हणतात. वैदिक वाङ्मयामध्ये त्याला रक्षासूत्र इतकाच शब्द होता. ते सूत्र एकमेकांच्या हाती बांधून त्या पद्धतीनं कार्य करणं. काही मध्यंतरीच्या काळामध्ये एखाद्या राज्य यंत्रणेकडून आपल्यावर स्वारी होत असेल तर ती स्वारी टाळण्यासाठी सुद्धा त्या राजाला राखी पाठवणं, अशा तऱ्हेचे आपल्या इतिहासामध्ये अनेक दाखले होऊन गेले आहेत. आणि आम्ही कीर्तनामध्ये मांडताना आता नवीन काळामध्ये तर निश्चितपणे असा थोडा फरक करतो की प्रत्येक वेळेला भावानीच बहिणीचं रक्षण करणं आवश्यक असतं अशातली गोष्ट नाही. आज आता बहिणीसुद्धा इतक्या सबळ आहेत की आता खऱ्या अर्थाने बंधुभावाचं एकूण नातं लक्षात घेऊन सगळ्यांनीच एकमेकांच्या रक्षणासाठी उभं राहणं. अर्थात आज भावांची जबाबदारी जास्त आहे, यात संशय नाही. शाहिरांचा प्रश्न खूप छान आहे की आपल्या महाराष्ट्राला एवढी शाहिरी परंपरेतनं आपण जी शौर्य जागृती करतो आणि एवढी उत्तम अशी शूरांची परंपरा आहे, पण तरीसुद्धा इतके बहिणीची काळजी घेणारे भाऊ असूनसुद्धा ST स्टँडपासून ते आगगाडीपर्यंत महिलांचे छेडखानी अजून कमी होत नाही किंवा त्यांची अजून भीती कमी होत नाही. हे भयानक लांछनास्पद गोष्ट आहे. तेव्हा सगळंच काही पोलिसांवर न सोडता काही काही भावांनी जरी त्या ठिकाणच्या सामाजिक क्षेत्रांची एक सुरक्षेची महिलांची जबाबदारी जर एकत्र उचलली तर हा एक रक्षाबंधन वेगळ्या तऱ्हेनं उत्तम तऱ्हेनं साजरा केल्याचा सुद्धा एक प्रघात चांगला मिळेल. अर्थात अशा तऱ्हेनं काही लोकांनी केलंही काम, अगदीच नाही अशातली गोष्ट नाही, पण तरी अजून एक सार्वत्रिक पातळीवरती महिलांचं जीवन प्रचंड असुरक्षित आहे. तेव्हा यासाठी सुद्धा जसं शिवछत्रपतींच्यापासून ते ह्या सगळ्या वीरांनी या सगळ्या महिलांच्या रक्षणाचा विडा उचलला होता, तसंच आपण ही सगळ्या शिवप्रेमी लोकांनी हा जो विडा उचलला तर हीच रक्षाबंधनाची गोपालकृष्णापासून चालू असलेली परंपरा आता ही पुढे चालू ठेवता येईल निश्चितपणेच. खूप छान. मला वाटतं याच्यावर अतिशय अचूक असं उत्तर बुवांकडून आपल्याला मिळालं आहे. क्रांतिगीताताईंकडून सुद्धा अनेक भावाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत, पण इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. रक्षाबंधनानिमित्त आज आपल्या बरोबर आहेत चारुदत्त बुवा आपळे, त्याचबरोबर क्रांतिगीताताई महाबळ. आता आपल्याला प्रश्न येतोय कार्यक्रमामध्ये. साईनीताजी आपल्याला प्रश्न विचारतायत कल्याणहून. नमस्कार साईनीताजी, बोला. मला असा प्रश्न विचारायचा आहे. प्रश्नाकडे विचारण्यापूर्वी एका गोष्टीचं मी हॅलो बोला बोला, येतोय आवाज? हा येतोय. सांगते
की तुम्ही जे म्हणालात कोणीतरी तुमच्याकडे वकिली करून इकडे वळले, तर त्याच्यामध्ये मला शिवाजीराव भोसल्यांचं एक वाक्य आठवतं की त्यांनी मूल्यांची वकिली केली. वकिली म्हणजे तेही वकील होते पण ते शिक्षण क्षेत्रात शिरले. तर तसंच तुमच्या इथे झालेलं आहे. आता मी प्रश्नाकडे वळते की हुशार मुलं सुद्धा इकडे सध्या वळू इच्छित आहेत, कारण कीर्तन प्रबोधन हा अत्यंत उत्तम मार्ग आहे समाजाला जागेवर ठेवण्याचा. पण प्रश्न असा आहे की ह्याच्यात नाही का विशिष्ट संस्कृतीची, म्हणजे मी कोणती अशी हे म्हणत नाही, एक संस्कृती नाही म्हणत, असेतू हिमाचल जी सारखी आहे तिचे पुरस्कार करायला लागतो, जो की प्रत्यक्ष वागण्यात कठीण जातो कधी कधी कीर्तनकारांना स्वतःला सुद्धा. म्हणजे उदाहरण सांगायचं तर बाईने केस वाढवले पाहिजेत, पण आता लाईट पाण्याच्या संगीत खुर्चीत ते सांभाळणं अवघड आहे नाणं सुद्धा, म्हणून मग बायका केस कापतात. इंग्रजी माध्यमात शिकलेल्या असेल तर त्या साड्या घालणं म्हणतात, त्यांना नेसणं पण म्हणता येत नाही, नेसताही येत नाहीत. आणि भरगतच्या गाडीतनं जाताना खरोखर साडीपेक्षा दुसरे ड्रेसेस सुटसुटीत वाटतात. तर त्यामुळे मग त्यांना असा प्रश्न पडतो की आपण कीर्तन केलं तर ही संस्कृती सांभाळायची कशी. तर ह्याबद्दल आपलं मत काय आहे जरा सांगा. धन्यवाद. नक्कीच आपला प्रश्न कळला आहे. मला वाटतं क्रांतिगीताताई आपल्याला मला असं विचारायचं आहे की त्यांनी म्हटलं तसं की आपली संस्कृती खरंच जपता येत नाही, तर त्यासाठी काय केलं पाहिजे. तर या बाबतीत आपल्याकडे काही आठवण आहे का की रक्षाबंधनाचं महत्त्व सांगणारी आपल्या नानांची, आणि त्याला जोडून यांचं उत्तर कसं देता येईल. माझ्या वडिलांनी अनेक ठिकाणी त्यांची कीर्तनं होत असत. तर बडोद्याला जुम्मादादा व्यायामशाळा, माणिकरावांचा आखाडा, त्या ठिकाणी त्यांची कीर्तनं होती. नेमका रक्षाबंधनाचा दिवस होता आणि त्यांनी त्यात अभिनव उपक्रम असा केला की 1000 वाघनखं. वाघनखं म्हणजे आपल्याला कल्पना असेल, शिवाजी महाराजांनी जे अफजल खानाला पोटात खुपसलं ते लोखंडी हे असतं, शस्त्र असतं, त्याला अशा नख्या असतात आणि ते हातामध्ये घालून वरून फक्त 2 अंगठ्या दिसतात आणि ते दिसत नाही, आणि हात उघडला की आतमध्ये वाघनख असतं. अशी 1000 वाघनखं मुलींना वाटली. त्यांचं म्हणणं असं होतं की जणू आपल्या देशामध्ये संरक्षणाची व्यवस्था स्त्रियांची केलेलीच आहे आणि असायलाच हवी, पण काही वेळा अशा असतात की दुसरं कोणीतरी संरक्षणाला येईल आणि मला वाचवेल, इतकं परावलंबी मुलींनी राहू नये असं त्यांचं म्हणणं होतं. आणि मला स्वतःला भीती कसली असते की कोणी मला जर त्रास दिला तर मला काहीच करता येत नाही. आमच्या वडिलांनी आमच्या सगळ्या ह्याच्या मुलींना व्यायामशाळेचं शिक्षण घ्यायला लावलं. लाठी काठी लकडी बोथाटी जंबिया हे सगळं आलं पाहिजे. म्हणजे रोज तुम्ही उठून कोणाशी तरी मारामारी करायला गेलं पाहिजे असं नाही, पण वेळ प्रसंग आला तर तुम्हाला स्वतःला स्वतःचं संरक्षण करण्या इतकी क्षमता मुलींमध्ये असायला हवी, हा त्यांचा आग्रह होता. आणि मला सांगायला आनंद वाटेल की आमच्या दोघांच्या मध्ये आणखीन 2 बहिणी आहेत, मला जुळ्या बहिणी आहेत. त्या दोघी व्यायाम शिक्षिका आहेत आणि महाराष्ट्र मंडळ व्यायामशाळेमध्ये CPEDचे वर्ग चालतात. म्हणजे PT शिक्षक तयार करायचे शारीरिक शिक्षणाचे, त्यांना त्या शिकवायला जायच्या आणि त्या हे सगळं त्यांना शिकवतात. आणि त्या स्वतः पण पोहणं आणि इतर व्यायामाचे प्रकार करतात. आणि स्त्रियांनी स्वसंरक्षणक्षम बनणं, म्हणजे सावरकरांच्या अनेक वाङ्मयामध्ये असं आहे की बाई ही अबला असता कामा नये, तर ती नुसती सबला पण नाही तर ती प्रबळा असली पाहिजे. इतकं सामर्थ्य तिच्याजवळ असतं, पण सवय नसते आपल्याला, म्हणून ते आपल्याला हे करता येत नाही. खरं. आणि त्या साई नेताजींचा हा प्रश्न होता की आत्ताच्या काळात आपण ही संस्कृती कशी जपायला हवी. नाही, संस्कृती ही केसात आणि कपड्यांमध्ये असते असंही म्हणायला खरं काही गरज नाही आहे. सोय जिथे असेल तिथे ठीक आहे, पण साधी गोष्ट आहे की आता नाटक करायचं आहे तर सुभद्रा ह्याच्यामध्ये आहे, तर ती काय मिडी स्कर्ट किंवा अशा ह्याच्यामध्ये आलेली आपल्याला बघणाऱ्यांनाही ती जमणार नाही. तर निदान त्या वेळेपुरतं तरी आता नऊवारी तर नेसता येतं, अक्षरशः 3 मिनिटामध्ये नेसून होतं. इतकं ते खरं सोपं असतं, काय अवघड नसतं. सवय नसते आपल्याला म्हणून आपल्याला ते अवघड वाटतं. आणि झाशीच्या राणीसारखे हे लोक नऊवारी नेसून लढले आहेत, म्हणजे साडी नेसून आम्हाला काही काम करता येत नाही हेही काही तितकं नाही, सवय नसते आपल्याला, हे खरं. आणि व्यवस्थित कपडे असतील तर ते काही प्रत्येक वेळेला साडीच नेसली पाहिजे, आंबाडेच घातले पाहिजे असं काही आग्रह नाही आहे. संस्कृती धर्म ही वागण्यामध्ये असायला हवी. सभ्यता संस्कार हा तुमच्या वागण्यातनं दिसायला हवा. आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेगळं असावं. आणि जर कीर्तन प्रवचन करायचं असेल तर निदान त्यावेळेला तेवढ्यापुरतं आपण थोडंसं आपल्या परंपरेचा मान राखण्यासाठी तरी तेवढं आपण जर करायचा प्रयत्न केला तर मला वाटतं फार अवघड नाही आहे ते, आपण कोणीही करू शकतो.
म्हणजे रोज तुम्ही नऊवारी नेसून फिरा असं आम्ही म्हणत नाही, पण कीर्तन करायला उभं राहायचंय तर मग तेवढं करता आलं पाहिजे. हल्ली शिवलेल्या पण मिळतात ह्या नऊवारी साड्या, लेंग्यासारख्या नुसत्या अडकवायच्या, पण ते नेसणंही फार अवघड नसतं. हौसेनी बायका साड्याही नेसतात साध्या, किंवा खरं म्हणजे आता जुन्या काळचा जो प्रकार आहे ना त्यात पंजाबी ड्रेसच्या जवळला आहे बरं का. म्हणजे कमरेच्या खाली अधरीय किंवा ज्याला नेसूचं वस्त्र म्हणायचे, वरती कंचुकी आणि त्याच्यावरती उत्तरीय म्हणजे ओढणीचा प्रकार, हे खरं आपल्या पारंपरिक जुन्या, म्हणजे तुम्ही जर सीता द्रौपदी बघितल्या तर त्यांच्या वेशाला पंजाबी ड्रेस हा जास्त जवळचा आहे साडीपेक्षा, गोल साडीपेक्षा. त्यामुळे वेश हा फार मोठा प्रश्न असू नये. खरंय, मला वाटतं आपण म्हणालात तसं की आपल्या वागण्या बोलण्यातून सभ्यता दिसणं हे आवश्यक आहे, आणि हेच आत्ताच्या कीर्तन परंपरेमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या तरुण वर्गाने आत्मसात करायला हवंय. मी पुन्हा एकदा चारुदत्त बुवांकडे येते. मला असं विचारायचं आहे की आपण देशात नाही परदेशात सुद्धा हे कार्यक्रम केलेत, आणि आपण कीर्तनाचे वेगवेगळे अनोखे प्रकार आणि विषय हाताळलेत, तर आपण दोघांनी हे वेगळेपण कसं जपलं? वेगवेगळ्या प्रकारचं वेगळेपण. कारण नेहमी बाबासुद्धा सांगायचे की एकासारखंच दुसरं कीर्तन केलं तर ते लोकांना फारसं आवडत नाही, किंवा त्याची मग तुलना होते, अरे हे यांच्यासारखं ते करायचं बघतोय पण जमत नाही त्याला, त्यात त्याने वेगळेपण नाही जपलेलं. तर एक पहिला माझ्या व्यक्तिशः दृष्टीनं एक वेगळेपणा त्याच्यामध्ये मला असा मिळाला की लहानपणापासूनच त्यांच्याही मनात खूप इच्छा होती की संगीत नाटकात आपण काम करावं, पण एकूणच या व्यवधानामध्ये त्यांना ते शक्य झालं नाही. तरीसुद्धा त्यांना शक्य होती तेव्हा त्यांनी केली संगीत नाटकात कामं, पण संगीतामध्ये थोडी आणखीन वाटचाल करावी, कामं करावी अशी इच्छा होती, पण ते शक्य नाही झालं. पण मग त्यांनी माझ्या मनात ती आवड निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अनेक नाटकं दाखवली, आणि आज वयाच्या 10व्या वर्षापासून आता 50व्या वर्षापर्यंत 40 वर्ष मी संगीत रंगभूमीवर सुद्धा एक बऱ्यापैकी नट म्हणून आहे. तर मग त्या संगीताचा, त्या नाटकातल्या संवादांचा, तिथल्या अभिनयाचा, तिथल्या नाट्यगीतांचा मला माझ्या कीर्तनात नंतर वापर करता यायला लागला. की अरे हे आपळे नाट्यगीतं वगैरे म्हणत होते बरं का कीर्तनात, अरे ह्याच्या कीर्तनात थोडं वेगळं आहे. गाण्याच्या विषयापासून ते दुसरं असं की नंतरच्या काळात ज्या तऱ्हेची आव्हानं आली, की पुणे विद्यापीठाकडून मला अशी माहिती आली की आपला शेतकरी वर्ग बिचारा खरंच भोळा भाबडा आणि अत्यंत भक्तिमय वातावरणातला आहे, तर त्यांना एखाद्या नवीन शेतीबद्दल माहिती द्यायची असेल तर त्यासाठी काहीतरी व्याख्यान ठेवलं तर त्याला तेवढं ते इंटरेस्टने ऐकत नाहीत किंवा ते तेवढं फॉलो नाही करत. त्यापेक्षा तुम्ही कीर्तन जर त्याच्यावर केलं तर ते एखाद्या वेळेला जास्त चांगलं होईल. तेव्हा जिथं कोरडवाहू शेती आहे, जमिनीला एवढा ओलावा नाही, तर त्या ठिकाणी मग बोर शेती कशी करता येईल. आता हा काही कीर्तनाचा खरा विषय नव्हे, पण मला मग त्यांनी ते सगळं समजावून मी बाबांनाही विचारलं, म्हणलं असं करू का, कीर्तन आहे शेवटी. नाही हरकत नाही ना, म्हणलं वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे करायला हरकत नाही, की शेतकऱ्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळत असेल आणि त्यांचा काही कोरडवाहू संसार जर याच्यामुळे चांगला होत असेल तर एखाद्या कीर्तनात असं नाही की तू सातत्याने हेच कर कीर्तन, त्याला अध्यात्माची जोड द्यायचीच, उपासनेची जोड द्यायची, तपश्चर्याची जोड द्यायची, देवाच्या भक्तीची जोड द्यायची. म्हणजे हे केलं म्हणजे नामस्मरण नाही केलं तरी चालेल असं नको म्हणू. नामस्मरणाबरोबर आपण हे पण करूया, नामाबरोबर त्याचं स्मरण आहे ना, गोवर्धनाचीच पूजा आहे, निसर्गाची पूजा आहे, वेगळ्या तऱ्हेनं करूया आपण. तर बोर शेती कशी करावी ह्याच्यावरती माहिती घेऊन मग मी त्याच्यावर डॉक्युमेंटरी केली, ते केलं. किंवा पुणे महानगरपालिका किंवा रोटरी क्लब यांच्याकडनं एक मुद्दा असा आला होता की कचरा व्यवस्थापन जे अलीकडच्या सुशिक्षित माणसाला सुद्धा लक्षात येत नाही, आणि दुर्दैवाने चांगल्या वसाहतीमध्ये सुद्धा ते वाईट दिसतं. तर त्याच्यावर का नाही तुम्ही कीर्तन करा, कारण स्वच्छता हाही मुद्दा आहे, तीर्थविठ्ठल क्षेत्रविठ्ठल या अंदाजाने. तर कचरा निर्मूलनावरती मग ते कचरा व्यवस्थापन कसं करावं याही विषयावरती कीर्तन केलं. पण तुम्हाला गंमत म्हणून सांगतो, काही वेळेला अतिउत्साहामध्ये किंवा अनवधानाने असे काहीतरी भयानक विनोद होतात की त्याची मी एक छान CD तयार केली, ती त्यांना सरकारला सादर केली. आता ती जवळजवळ सगळ्या कचरा गाडीवर लावली जाते सकाळी जेव्हा कचरा गाडी येते तेव्हा, आणि लोक ते आवाज ओळखतात, अरे आपळे बुवाचा आवाज आला म्हणजे आता बहुतेक कचरा गाडी आली. पण तरीसुद्धा त्यांनी अनवधानाने काय घोळ केला की ते CD केली आणि त्याला कव्हर करताना त्याच्यावर त्यांनी शीर्षक दिलं कचरा कीर्तन.
अरे अरे अरे. खरंय, मला वाटतं आता जशी अफळबुवानी आपल्याला एक गंमत सांगितली तशाच गमती जाणून घ्यायच्यात. पण आपल्याला एक फोन येतोय बुवा, म्हणून मी थांबवलं. आपल्याला फोन येतोय. शिवानंद वसेदार निपाणीहून आपल्याला प्रश्न विचारतात. नमस्कार शिवानंदजी. नमस्कार मॅडम, तुम्हाला सर्वांना पहिला नमस्कार, तसं आपल्याला सुद्धा नमस्कार मॅडम. नमस्कार. आणि पूर्वीच्या काळी कसं व्हायचं, जे पूर्वीचे लोक भक्ती, भजन, कीर्तन, वारी यात वगैरे हे सगळं करायचं. त्यांच्या असो, गाव असो, दिल्लीमध्ये नेहमी भक्तिमय असायचं. पण आताच्या मुलांच्या मध्ये कसं झालं की ते भक्तिमयने पूजा करायचं वगैरे म्हणून किंवा कीर्तन वगैरे असलं त्याच्याकडे ओढ लागत नाही. मग त्या मुलांच्या सुद्धा आपल्याला ओढ लावण्यासाठी कशा प्रकारे केले पाहिजे आणि ते केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होते म्हणून असं त्या मुलांना कसं समजावून सांगायचं असं विचारायचं आहे मॅडम मला. नक्कीच प्रश्न चांगला आहे त्यांचा. मला वाटतं की पूर्वी खरंच घराघरातून एक भक्तिमय वातावरण असायचं, तसेच संस्कार मूल्य होती आणि तसं आचरणही कुटुंबियांचं असायचं. तर ही ओढ निर्माण करण्यासाठी नेमकं काय करायला हवं? क्रांतिगीताताई काय सांगाल आपण याविषयी? एक म्हणजे त्या मुलांना बऱ्याच वेळेला हे बुवाई नेहमी सांगत असतात, आम्ही सांगत असतो की आवड ही निर्माण करावी लागते. पूर्वी पहिल्यांदा जेव्हा चायनीजच्या गाड्या आल्या त्यावेळेला लोकांना की ते फारसं आवडत नव्हतं किंवा फारसं त्याच्या मागे जागत नव्हते. पण एकदा हळूहळू ती सवय लागली ना की ती आवड डेव्हलप होत जाते. आणि आता मुलांना ह्याच्याशिवाय चालत नाही, म्हणजे चायनीजशिवाय. तसं हे सुद्धा चांगलं कीर्तन किंवा चांगलं गाणं, कुठलीही चांगली गोष्ट ऐकायची ही पहिल्यांदा आपल्याला घरामध्ये नसलं तरी सवय लावावी लागते. आमच्या लहानपणी एवढं रेकॉर्डिंग वगैरे नव्हतं, पण श्लोक म्हणायचे किंव अथर्वशीर्ष पाठ करायचं हे कंटाळा यायचाच. पण ते आवडत नाहीच मुलांना, पण मग त्याच्यामध्ये थोडंसं लालूच दाखवायचे. मग आता हे पाठ झालं की मग काहीतरी बक्षीस मिळणार आहे, मग त्यासाठी ते पाठ करायचं, हे ऐकायला या. आमच्या आईवडिलांनी जाणीवपूर्वक शास्त्रीय संगीत, कीर्तनं, व्याख्यानं, प्रवचनं ऐकायला आम्हाला घेऊन गेले. काही कळत नसे तेव्हा नाही कळत तरी चालेल, झोप तिथे, झोपलं तरी चालेल, पण तिथे येऊन बसायचं. मग ते ऐकून 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 आपल्याला त्याच्यामध्ये गोडी वाटायला लागते, ते कळायला लागतं, मग त्याची गोडी वाटायला लागते. तशा काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक डेव्हलप कराव्या लागतात मोठ्या माणसांनी, की ते मुलांना आवडत नाही म्हणून जाऊन दे, सोडून दे असं न म्हणता की त्याला ती आवड कशी निर्माण होईल, मग त्यात चांगलं कोणतं आहे ते ऐका. असं करून खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला ऐकायला बघायला मिळत असतात. मुलांना जाणीवपूर्वक काही चांगल्या प्रदर्शनांना घेऊन जाणं किंवा ते त्यांना दाखवणं, त्याचं महत्त्व सांगणं. आता सध्या असं झालंय की आम्हालाच वेळच नाही आहे कोणाला. खरं मला वाटतं तुम्ही म्हणालात ते फार महत्त्वाचं आहे की पालकांची ही भूमिका आहे. हे आवडलं नाही तरी या जर चांगल्या गोष्टी आहेत तर त्या रुजवण्यासाठी याच्यासाठी वेळ द्यावा लागेल, आधी पहिल्यांदा द्यावा लागतो, मग आपोआप मुलांना गोडी लागायला लागते. खरं खरं. निश्चितच आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवणार आहोत, या गप्पा आपण तशाच गप्पा मारत राहणार आहोत. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपल्याबरोबर आहेत चारुदत्त अफळेबुवा, त्याचबरोबर क्रांतिगीताताई महाबळ. आपण रक्षाबंधनानिमित्तचा आजचा विशेष कार्यक्रम करतोय, तेव्हा आता मला चारुदत्त अफळेबुवांना विचारायचं आहे की कीर्तन हे तर आपण करताच, प्रश्नच येत नाही, पण त्या व्यतिरिक्त आपली छंद आणि आवड नेमकी काय काय आहे? मी मगाशी सांगितलं तेच, म्हणजे संगीत नाटकात काम करायला मला खूप आवडतं. आणि त्याचबरोबर या नाट्यसंगीताचं आणि कीर्तनाचं शिक्षण, म्हणजे ते शिकवणं हा एक माझी अत्यंत आवडीचा छंद आहे. कशा अर्थी की प्रत्येक वेळेला सादर करणाऱ्या माणसाला शिकवण्याची कला असतेच असं नाही, किंवा त्याची आवड असते असं नाही. पण नवीन विद्यार्थी तयार करणं या नाट्यगीतात सुद्धा आणि या कीर्तनामध्ये सुद्धा हे व्यक्तिशः मला अधिक आवडतं. आणि त्यामुळे वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये जाऊन महाराष्ट्रातल्या कीर्तन परंपरेबद्दल किंवा महाराष्ट्रातल्या संगीत नाटक परंपरेबद्दल, म्हणजे अगदी हिंदी विद्यापीठांमधनं आणि खालती मणिपाल, बेंगलोर यासारख्या दाक्षिणात्य विद्यापीठांमधनं सुद्धा जे सांस्कृतिक आदानप्रदान होतं, यामध्ये मी ह्या सगळ्या गोष्टींचे लेक्चर देण्यासाठी विविध पद्धतीनं जात असतो. आणि साधारणतः आणखीनही म्हणजे बालपणापासून बाबाने आम्हाला कुस्तीपासून हॉकीपर्यंत सगळ्याचे छंद ठेवले.
पण ह्याच 2 गोष्टी उरकता उरकता आता पुष्कळशी गोष्ट होत नाही. नंतर पुढच्या कालामध्ये छंद म्हणून नाही पण एक अत्यावश्यकता म्हणून अगदी किक बॉक्सिंगच्या ब्राऊन बेल्टपर्यंतसुद्धा आम्ही आमचे क्लासेस पूर्ण केले. .22च्या रायफल फायरिंगपर्यंतसुद्धा काही काही गोष्टी शिकलो. कारण बाबा ते सांगायचे काही गोष्टी आपल्यालाही यायला पाहिजेत त्याच्या गोष्टीनं. आणि त्यामुळे आज माझे कीर्तनाचे विद्यार्थी या सगळ्या तऱ्हेनं योगासनांच्यापासून ते रायफल शूटिंगपर्यंत या सगळ्या गोष्टी करतात. आणि कोणी माझे विद्यार्थी कृषी विद्यापीठात असतात, कोणी सैन्य दलामध्ये आता गेले आहेत. ते त्यांचे वेगवेगळे अनुभव त्यावेळेला आम्हाला शेअर करतात. तेव्हा त्यांचे अनुभव घेऊन पुन्हा कीर्तनामध्ये एक त्याच्यात वेगळेपण देणं, त्याला एक आणखीन ट्विस्ट देणं, हा माझा एक वेगळा छंद आहे. आणि एक आवड म्हणून माझी मुलगी उत्तम कथ्थक नृत्य करते आणि त्याचे वर्गही करते. तेव्हा एक वेगळा प्रकार म्हणून मी मनात असा घेतला होता की कथ्थक कीर्तन हे 2 एकत्र केलं तर कसं होईल. आणि मग त्या मोठ्या कथ्थकमधल्या महिषी मनीषाताई साठे त्यांनी त्याची जबाबदारी घेतली आणि मी एका बाजूला कीर्तन करतोय आणि एका बाजूला त्यांचं कथ्थक नृत्य चालू आहे. आणि असा संपूर्ण एक 2-2.5 तासाचा एक वेगळा अभिनव कार्यक्रम असा आम्ही त्या ठिकाणी सादर केला की ज्यायोगे कीर्तनातही आणखीन काही काही प्रकार करून पाहता येतील का, नाटकात काही काही प्रकार करून पाहता येतील का, आणि या नवीन विद्यार्थ्यांना आणखीन ते रोचक करून कसं शिकवता येईल, कसं सांगता येईल, हा छंद जास्त जोपासला. क्या बात आहे, खूपच छान. म्हणजे मला वाटतं कल्पकता, वैविध्य आणि तुमची जी साधना आहे ती, अभ्यास आहे तो, ह्याचा सगळ्याचा सुंदर मिलाफ आपल्याला आज दिसतोय. म्हणूनच ज्येष्ठ कीर्तनकार, राष्ट्रीय कीर्तन सम्राट आज इथे आपल्या बरोबर आहेत. आपल्याला एक फोन येतोय कार्यक्रमात. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार रवींद्रजी, प्रश्न विचारा. तुमचा आवाज नीट येत नाहीये, प्रश्न विचारा. आपला आवाज येत नाहीये रवींद्रजी. मला वाटतं काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकला नाही. आपण पुढच्या प्रश्नाकडे येऊया. क्रांतिगीताताई, आपल्याला असं मला विचारायचं आहे की भावाची अशी कुठली आठवण आपल्याला आहे का, अविस्मरणीय प्रसंग आठवतोय का, की लहानपणी त्यांनी पहिलं कीर्तन कधी सादर केलं, साधारण त्यांचं वय काय होतं आणि तेव्हाचा काय प्रसंग होता? 2 प्रसंग सांगेन मी. एक म्हणजे त्याला ना लहानपणापासून तबल्याची फार आवड होती. म्हणजे कुठेही बसलं तरी त्याचा हात चालू राहायचे. म्हणजे कधीही तो स्वस्थ बसायचा नाही. तर रामसिंगांचं गिरगावाच्या बाजूला ह्याचं दुकान होतं. तिथे ते माझ्या वडिलांचे स्नेही, त्याला घेऊन गेलो आम्ही. त्याला बोलताही येत नव्हतं त्यावेळेला, इतका लहान होता, 1 वर्षाच्या आत बाहेरच असेल. आणि त्याला सांगितलं ह्या मुलासाठी तबला पाहिजे. तर त्यांना वाटलं खेळातला पाहिजे म्हणून त्यांनी असे छोटे छोटे तबले डगे त्याच्या पुढे ठेवले. त्याला त्याचा इतका राग आला की त्यांनी असे ते ढकलून दिले आणि ते मोठ्या ह्याच्याकडे बोट टाकून तो मोठा पाहिजे म्हणून केला. क्या बात आहे. आणि तो आणून ठेवला. तर तो इतका लहान होता त्यावेळेला की तो बसला मांडी घालून आणि तबला डग्गा याची उंची एकसारखी होती. इतका लहान होता. मग त्याला 2-3 उशा दिल्या त्यांनी, त्याच्यावर बसवला आणि मग तो तबल्यावरती हात पुरला त्याचा. म्हणजे तेव्हापासून तबला पेटी सगळं वाजवायची सवय आहे, त्या आवड आहे. आणि कीर्तन 2.5 वर्षाचं असताना पहिलं केलंय. 2.5 वर्ष? म्हणजे त्यावेळेला नानांबरोबर आम्ही सगळेजण, म्हणजे मी आम्ही नेहमी जायचो झांज धरायला त्यांच्याबरोबर. मी त्यांच्या पायाशी बसायची आणि मग मलाही त्यांनी लहान वयामध्ये हे केलं. फक्त त्यांचं म्हणणं असं की लहान वयातली कीर्तने ही कौतुकाची असतात, ती कायमची होता कामा नयेत, कारण अभ्यास होत नाही त्याच्यामध्ये. हे नुसतं आपलं गंमत म्हणून ठीक आहे. पण भाव धरारे आपुलासा देव करारे या काव्यावरती नामदेव महाराजांनी बालपणी विठ्ठलाला जेवू घातलं ही कथा असलेला 15 ते 17 मिनिटाचा कथाभाग असं छोटंसं पहिलं कीर्तन 2.5व्या वर्षी यांनी केलेलं आहे. 2.5 वर्षाचं. नाना स्वतः पेटीला, वडील स्वतः पेटीला बसले होते. आमचा नेहमीचा बाळकोबा तबल्याला होता आणि कीर्तन केलं. आणि आमच्या आसपासची सगळी माणसं मोठ्या कौतुकाने बघायला आली होती की एवढा छोटा मुलगा कसा काय करतोय कीर्तन.
क्या बात. बघायला आले होते. मला वाटतं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आपण म्हणतो. वय वर्ष 2.5 आणि ते कीर्तन करण्याचं जे धाडस आहे ते निश्चितच आपल्याला खरंच याच्यासाठी सलाम तुम्हाला. आणखीन एक शाळेचा त्यांचा प्रसंग फार आहे. 10 वर्षाचा सुद्धा असेल नसेल. आपण हा पण प्रसंग जाणून घेऊया क्रांतिदीप्ताताई. फक्त आपल्याला एक फोन येतोय म्हणून थांबवलं. मीना सैंदाणे आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून. नमस्कार मीनाताई. हा नमस्कार मॅडम. सरांना आणि मॅडमांनाही माझा नमस्कार. रेशीमबंध कार्यक्रमात आजचा विषय फार छान आहे. तर मला असं विचारायचं आहे की आपण कीर्तनातून तर प्रबोधन करतातच, पण संस्कृती आणि परंपरा जपण्यासाठी साहित्यिकांची काय भूमिका असावी? साहित्यिक हा समाजाचा अर्थ नेहमी दाखवत असतो, तर त्यावर थोडं मार्गदर्शन करा मला. आणि आभार तुमचे. नक्कीच. काय सांगाल बुवा आपण याच्यावर? निश्चितपणे आता त्यांनी फार चांगला विषय आपल्यासमोर मांडला की जेव्हा आपण काहीही पुस्तक लिहितो, लेख लिहितो, अग्रलेख लिहितो, काव्य लिहितो, कविता लिहितो, तेव्हा ती आपली स्वतःची एक आविष्कृती असते इथपर्यंत ठीक आहे, पण याचा समाजावर सुद्धा काहीतरी परिणाम होणार आहे एवढं किमान लक्षात ठेवून तरी साहित्यिकांनी आपली जबाबदारी सांभाळली पाहिजे की माझ्या बोलण्याचा कोणी विपरीत अर्थ घेऊन तो विपरीत मार्गाला तर जाणार नाही ना, याची नक्कीच त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे. किंवा आता मगाचचा जो प्रश्न होता त्या पद्धतीनं की संस्कार किंवा संस्कृती जपण्यासाठी जे काही ओढाताण होते याच्यातून कसा मार्ग काढता येईल किंवा त्याचा व्यासंग मुलांचा कसा वाढवता येईल यासाठी साहित्यिकांची निश्चितपणे खूप मोठी जबाबदारी आहे. आणि दुसरा हे असं आहे की दुर्दैवाने ते जर सांभाळत नसतील तर मग अशा तऱ्हेनं आपल्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या ह्या समविचाराच्या अनेक शिक्षकांना असं एकत्र करून जशी शाळेची काही विशिष्ट विशेषांक किंवा सोहीनूर निघतात अशा तऱ्हेचं एक उत्तम साहित्य आपणच निर्माण करायला काही वेळेला सुरुवात करणं हेही कित्येक वेळेला आवश्यक गोष्ट होऊन बसते. आणि मग त्याचा आवश्यक तो प्रचार, आवश्यक तो प्रसार, उत्तम साहित्य आपण वाचलेलं असेल किंवा आपण जर मिळवलं असेल तर त्याचा प्रचार यांनीसुद्धा त्या साहित्यिकांवरती निश्चितपणे एक वचक किंवा संस्कार आणि दरारा दोन्ही गोष्टी राहतील की बाबा असं काहीतरीच बरं लिहिलं तर आम्ही आमच्या मुलांना वाचायला देऊ, नाही तर हे सगळी घाण आमच्या मुलांपर्यंत पोचवायची आम्हाला काही इच्छा नाही. या तऱ्हेचा थोडासा एक कठोरपणा शिक्षकांनी आणि पालकांनी जर एक उत्तम तऱ्हेने दाखवला तर नक्की होईल. कारण विकृत साहित्य वाचून मुलांची खूपशी विकृती वाढली आहे हे आज वास्तव आहे. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. तेव्हा साहित्यिकांची जबाबदारी जर शक्य झालं तर अशा भयानक विचित्र साहित्य देणाऱ्या माणसाच्या सभेमध्ये जाऊन त्याला सुनावणं हे सुद्धा एक पालक म्हणून आपलं एक आवश्यक कर्तव्यही राहील. काही हरकत नाही थोडा तमाशा करायला, पण हे तुम्ही जे लिहिलं आहे किंवा हे जे तुम्ही आमच्या मुलांच्या समोर टाकताय हे आमच्या दृष्टीने चांगलं नाही आहे. तेव्हा तुम्ही जरा पुढच्या लेखनाच्या वेळेला शहाणं व्हावं. अशा तऱ्हेनं पालकांनीसुद्धा स्वतःचं एक रौद्र रूप थोडंसं दाखवायला हरकत नाही असं मला वाटतं याच्यामध्ये. पण नाहीच तर मग किमान आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या सहकारी मित्रांच्या सगळ्यांच्या सहकार्याने असं उत्तम साहित्य आपण निर्माणही करावं आणि त्याचा प्रसारही करावा असं वाटतं. नक्कीच. मला वाटतं वाचाल तर वाचाल ही संस्कृती जपताना कुठेतरी वाचन जे करतोय ते तितकं योग्य आहे की नाही हा विचार करूनच केलं गेलं पाहिजे. क्रांतिगीताताई मगाशी आपण एक प्रसंग सांगत होता चारुदत्त बुवांबद्दलचा शाळेतला, तर तो काय होता? फार लहान वयामध्ये त्याला नाटकामध्ये घेतलं. पणशीकरांचं नाटक होतं कट्यार काळजात घुसली. तोपर्यंत त्यांनी कधीही नाटकात म्हणजे शाळेमध्ये काय जे काय थोडंफार स्टेजवर केलं असेल तेवढंच, पण बाहेर असं नाही. आणि त्यावेळेला तो लहान होता, पण गाणं शिकतोय हे कळलं होतं, लोकांना माहिती होतं. आणि त्यांचा जो नेहमीचा मुलगा होता तो त्या काहीतरी आजारी पडला आणि म्हणून तो येऊ शकला नव्हता. आणि त्यांना सांगितलं की अफळबुवांचा मुलगा गाणं शिकतोय, त्याला विचार. आणि ते आले आमच्याकडे आणि ते म्हणले की वडील म्हणले की ह्यानी कधी केलेलं नाही अजून, त्यामुळे तुमची हरकत नाही ना, मी तयारी करून मी घेतो. 10 मिनिटाचा छोटा सदाशिवचा तो प्रसंग आहे, तर मी तयारी करून घेतो, तुम्ही लगेच पाठोपाठ या. जाता जाता वाटेमध्ये त्याला सीन समजावून सांगितला. गेल्याबरोबर भार्गवराव मामा आचरेकर तिथे होते. त्यांनी त्याचं एक साधं छोटंसं भजन आणि त्याला जोडून तराणा एवढं छोटं होतं ते त्याच्याकडनं तयार करून घेतलं. म्हणजे अर्धा ताससुद्धा मिळाला नसेल पूर्ण त्यांना ह्या तयारीला. आणि पाठोपाठ वडील गेले तोपर्यंत त्याची एंट्री आलेली होती.
आणि म्हणजे हा आपलाच मुलगा येतो आहे आणि बोलतो आहे आणि गातो आहे, याचं इतकं त्यांना आश्चर्य वाटलं की अरे ह्याची तयारी झाली तरी कधी, केली तरी कधी, याला एवढं गाणंही इतकंही येत नव्हतं. तर ते अर्ध्या तासाच्या ह्याच्यामध्ये तयारी करून सादर करण्या इतपत क्या बात आहे. गुण त्यांनी दाखवला. हा त्याला वडिलांना फार त्याचं कौतुक वाटलं. आणि त्यांनी ज्या वेळेला म्हणजे मग ते संगीत नाटकामध्ये वगैरे तर पुष्कळच पुढच्या या काळामध्ये, पण सुरुवात ही अशी अचानक झालेली आहे त्याची. मला वाटतं ही जी छोटीशी गोष्ट आहे ती एका बहिणीकडूनच जाणून घेऊ शकतो आम्ही. इतर वेळेला आम्हाला छोट्या बारीक सारीक गोष्टी कळत नाही. आपण असाच संवाद सुरू ठेवणार आहोत, पण वेळ झाली पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. आपल्याला कार्यक्रमात एक फोन येतोय. प्रल्हाद धुमाळ आपल्याला नाशिकहून प्रश्न विचारतायत. नमस्कार प्रल्हादजी. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, बोला बोला, प्रश्न विचारा. नाशिकहून प्रल्हाद धुमाळ बोलतोय. बोला. आपले सर माझा नमस्कार. आपण 15 वर्षापूर्वी कालिदास कलामध्ये कार्यक्रम झाला होता. लोकगीतेचा दुसरा वर्धापन दिन होता. त्यावेळी आपण खूप छान प्रबोधन केलं होतं. प्रमुख पाहुणे म्हणून आमचे स्वर्गीय R.G. कर्निश साहेब होते. त्यावेळेला खूप कार्यक्रम झाला होता, छान होता तो. आता माझा प्रश्न असा आहे की आता सध्या बाहेर जे बरेचसे मोर्चे निदर्शनं होतात ते निरर्थक आहे असं मला वाटतं. आणि याच्यातून एक राष्ट्रीय एकत्वता कुठेतरी ढासळते का असं वाटायला लागलंय. तर कृपया याच्यावर योग्य मार्गदर्शन करावं. काय सांगाल बुवा आपण याच्यावर? खरी गोष्ट आहे, आत्ता त्यांनी शब्द वापरला तो बरोबर आहे. आणि आज आपला मीडियासुद्धा या दृष्टीनं सजग झाला आहे, हे खूप छान आहे की अनेक वेळेला निदर्शनं असतात, मोर्चा आहे, प्रचंड कार्यकर्ते आहेत, आणि आपले पत्रकार जेव्हा त्याला अजून हे कशाबद्दल मोर्चा आहे जरा सांगता का आपण, म्हणजे तेव्हा काय काय कल्पना, म्हणजे कित्येक वेळेला भाडोत्री माणसं आणून अशा तऱ्हेचं उगाच व्यर्थ शक्ती प्रदर्शन, यामध्ये आपण त्या कार्यकर्त्यांचा सुद्धा आयुष्यातला एक मौलिक वेळ वाया घालवतोय. ही भावनासुद्धा मोठमोठ्या नेत्यांच्या मनात येत नाही. हे खरंच दुर्दैवी आहे. आणि याच्यावर शिक्षकांनी खूप मनापासून काम करायला पाहिजे की आपले विद्यार्थी अशा कुठल्याही निरर्थक गोष्टीसाठी वेळ देणार नाहीत. उलट त्यांना काही ना काही सतत प्रकल्प द्या, काहीतरी प्रोजेक्ट द्या, त्यांच्याकडनं काहीतरी चांगलं असं उत्तम काम करून घ्या की ज्यायोगे इकडं तिकडं त्यांना भरकटायची वेळसुद्धा येणार. आणि ह्या 2-4 गोष्टी आता व्हिडिओ क्लिपिंग व्हॉट्सअपवरती मिळतात, ते शिक्षकांनी पालकांनी करून ठेवावीत आणि ती दाखवावीत. हे बघा, असे भाड्याने उगाच माणसं वाढवून हे निदर्शनं चालली आहेत, उगा नको त्या गोष्टीमध्ये जाऊ नकोस. तुला निषेध व्यक्त करायचा आहे, तुझा असंतोष व्यक्त करायचा आहे, त्या योग्य अधिकाऱ्यापर्यंत जा, त्याला काय सांगायचं ते सांग, परत ये, त्यांनी अनेक कामं होतील. पण याच्यामध्ये उगाच विद्यार्थ्यांनीही आपला मौलिक वेळ घालवणं योग्य नाही. याबद्दल पालकांनी आणि शिक्षकांनी, तसंच कीर्तनकारांनी सुद्धा एक चांगलं मार्गदर्शन जर केलं तर निश्चितपणे आपल्या विद्यार्थ्यांचा वेळ सत्काराने लागेल, यात संशय नाही. बरोबर आहे. निश्चितच मला वाटतं ही शिक्षकांची सुद्धा तितकीच जबाबदारी आहे आणि पालकांची, कारण आपली पुढची पिढी या दोघांच्या आधारानेच घडणार आहे. त्यामुळे चारुदत्त बुवाने दिलेला सल्ला आपण शिरोधार्य मानायलाच हवा, हे मला प्रामाणिकपणे वाटतं. खरं तर वेळ कमी आहे आणि तुम्ही दोघं वेळात वेळ काढून इथे आलाय, तर त्यामुळे अगदी शेवटचा मला प्रश्न दोघांनाही विचारायचा आहे की आत्ताच्या तरुण पिढीला किंबहुना कीर्तनाच्या क्षेत्रात येणाऱ्या अशा तरुण पिढीला क्रांतिगीताताई आपण संदेश द्यायचा असेल तर थोडक्यात काय संदेश द्याल? समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय, अभ्यासे प्रकट व्हावे, ना तरी झाकोनी असावे, प्रगटोनी नासावे, हे विहित नव्हे. म्हणजे आपण जे काही मांडायचं आहे आपल्याला त्याचा नीट अभ्यास असला पाहिजे. आजकाल आम्ही नवीन ह्याच्यामध्ये म्हणजे काही चांगल्या गोष्टी आणि काही वाईट गोष्टी प्रत्येक ठिकाणी असतातच. तर कोणाची तरी कॅसेट लावायची, ते ऐकायचं आणि तसंच तसं पाठ करून मांडायचं. ते माझं कीर्तन होत नाही. आमच्या वडिलांनी आमच्याकडनं जे अभ्यास करून घेतला, एखादी शंका विचारली की नाना हे कसं आहे हो, ते सांगायचं आहे हा विषय या 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 पुस्तकामध्ये आहे, ती सगळी वाच आणि ह्यातलं जे कळणार नाही ते मला विचार. म्हणजे स्व अभ्यास हा आपण केला पाहिजे आणि अभ्यास केला पाहिजे. नुसतं दुसऱ्याचं कुणाचं तरी ऐकून कुणीतरी काहीतरी म्हटलंय म्हणून मी म्हणतो, हे कुठल्याच खरं क्षेत्रामध्ये योग्य नाही आहेत, कीर्तनाचं तर नाहीच नाही. तर स्वतःचा अभ्यास तिथे असला पाहिजे. या आग्रहाने
आम्ही जे कीर्तन वर्ग वगैरे हे चालवत आहेत त्याच्यात सुद्धा अशी अपेक्षा नाही आहे की त्यांनी जे अफळेबुवाने या ठिकाणी असा हात केला की माझा पण हात असा झाला पाहिजे, नक्कल नाही करायची आहे. कारण त्यांनी जे सांगितलं तसंच तसं नाही, तर मला काय कळलं आणि ते मी कसं मांडलं चांगल्या ह्याच्यामध्ये, त्याचं फक्त मार्गदर्शन घ्यायचं आहे. आणि ते स्वतःचं असलं पाहिजे, त्यासाठी स्वतःचा अभ्यास असला पाहिजे. हा समर्थांचाही आग्रह आहे, माझ्या वडिलांचाही होता. त्यांनी आम्हाला कधी स्पून फिडिंग केलं नाही. स्वतःचं स्वतः कीर्तन तयार करा असंच त्यांचा आग्रह होता. काव्य देऊ तुम्हाला, पण गद्य लिहून दिलंय आणि व पण परंतुपासून सगळं पाठ करून बोलायचं हे त्यांना कधीही पटलं नाही. तुझ्या शब्दामध्ये तुला जे कळलं ते सांग आणि मग त्याच्यासाठी चांगलं सांगण्यासाठी अभ्यास कर, हा त्यांचा आग्रह होता. आणि हा मी कोणत्याही क्षेत्रातल्या नवीन माणसाला, विशेषतः कीर्तन क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या सुद्धा नवीन माणसाला सांगेन. आणि त्याच्याबरोबर आणखीन एक की मला स्वतःला जे मनाला पटेल तेच मी सांगेन. मला पटलं नाही म्हणून ह्यानी सांगितलं म्हणून मी सांगितलं, त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगितलं, हेही त्यांना मान्य नव्हतं. तुला कळलं का, तुला पटलं का, तरच बोलायचं, नाही तर नाही. खरंय, खूपच छान. आपण दोघं इतकं छान बोलता आहात की कुठे थांबावं असं वाटतच नाही, पण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यामुळे कुठेतरी बंधनं येतात. पण आपण इथे वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, आम्हाला छान गप्पा मारल्यात आमच्याशी. त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद. हा कार्यक्रम कसा वाटला हे जरूर आम्हाला प्रतिक्रियांद्वारे कळवा आणि त्याच्यासाठी आपण वेगवेगळी माध्यमं वापरू शकता. आपण आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती प्रतिक्रिया कळवू शकता. www.facebook.com/dd सह्याद्री, सखी सह्याद्री @gmail.com हा आमचा मेल ID आहे. www.youtube.com/dd सह्याद्री यूट्यूबवरती, तसेच @dd सह्याद्री हे आपलं ट्विटर हँडल आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून हे जरूर कळवा. आपल्याला पुढच्या भागात भेटायचंच आहे. तत्पूर्वी अगदी थोडक्यात मला चारुदत्त बुवांना प्रश्न विचारायचा आहे की आपण काय संदेश द्याल या पिढीला? संदेश एकच देईन, ह्या सगळ्या भारतीय संस्कृतीचे प्रबोधनकार व्हा आणि ज्याच्यामध्ये आधुनिकता आणि पूर्वीचे संस्कार आणि आपला दैदिप्यमान इतिहास हे एकत्र जपलं जाईल असा सुवर्णमध्य सातत्याने काढून आपल्या जीवनामध्ये उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासे सदा नमावे आणि सत्कर्मयोगे त्याच्याबरोबरीने वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे, एवढाच संदेश. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान. हा संदेश आपण निश्चितच मानायला हवा असं मला वाटतं. भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.